हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हे बघा, इथे हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे जे ट्रेंडिंगमध्ये चालत आहे फुगा बाही म्हणजे पफ बाही. तर आपण त्या बाहीची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण बघणार आहे. तर हा 36 साईजचा ब्लाऊज आहे. मी इथे समोरचे आणि पाठीमागचा भाग दोन्ही तयार करून जोडून घेतले आहे. आता बाहीसाठी मी मेजरमेंट कसे घेतले आहे बघा, किती घेतले आहे. तर हे बघा, इथे बाहीसाठी मी या प्रकारे 4 इंच कपडा आता इथे समोर घेतला आहे. एक्स्ट्राचा जेवढी आपली बाहीची घडी आहे त्याच्यामध्ये अधिक 4 इंच घेतला आहे. तर ह्या 4 इंच कपडा इथे वरच्या साईडला सोडून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर खालच्या साईडला आपल्याला इथे बाहीची जी पूर्ण आपली घडी असते, आता ही 36 इंचसाठी आहे, तर 36 इंचात चौथा भाग इथे 9 इंच मी बाहीची घडी घेतली आहे. तर या प्रकारे बघा, इथे वरच्या साईडला 1.5 इंच वाढवून घेतले आहे. याने काय होईल, आपला पफ चांगला तयार होईल आणि जास्त फुगा पडेल थोडासा चांगल्या प्रकारे. तर त्यासाठी इथे बघा, आणि जिथे 4 इंचावर मार्किंग केले आहे तिथे कटसुद्धा मारून घेतले आहे. आता आपल्याला हे अस्तर जे आपलं मेन साडीचा ब्लाऊज पीस आहे त्याच्यावर कट करून घ्यायचं आहे. ते बघा, मी कट करून घेतलेले आहे. आता आपण अस्तर पहिले जोडून घेणार आहे. आता इथे पूर्ण उलट्या बाजूनेच आपल्याला अस्तर जोडायचं आहे, कारण खालच्या बाजूने आपण इथे एक पट्टी जॉईन करणार आहे. तर हे बघा, या प्रकारे जर तुम्ही बाही बनवली तर खूप छान फिनिशिंगसुद्धा येईल आणि खूप छान म्हणजे फुगा दिसेल तर खूप छान बाही वाटेल. आता ट्रेंडिंगमध्ये खूप जास्त चालत आहे फुगा बाही. तर हे बघा, आता इथे पूर्ण अस्तर जोडून झाले आहे. आता जे बी साईडने कपडा आहे तो एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे. आता हे बघा, या प्रकारे इथे कट करून घ्यायचा आहे आपल्याला सर्व बाजूचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे. आता बघा, इथे कट करून झाला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपण दोन्ही बाजूने 4-4 इंचावर मार्किंग केलं होतं, तर ते 4-4 इंचावरून आपल्याला इथे प्लेटा टाकून घ्यायच्या आहे. तर हे बघा, मी मधात सुद्धा सेंटरमध्ये कट दिलेला आहे. तर आपल्याला त्या सेंटरपर्यंत पूर्ण अशा प्लेटा टाकून घ्यायच्या आहे. हे बघा, तर इथे दोन्ही साईडने 4-4 म्हणजे पूर्ण 8 प्लेटा आलेल्या आहे सेंटरपासून. आता इकडून थोडासा कपडा जास्त आहे, तर इथे अधिक आपण एक दोन्ही साईडने प्लेट घेणार आहे. तर हे बघा, इथे दोन्ही साईडने मी अधिक एक प्लेट वाढवून घेतली आहे. जास्त झालं दोन्ही भागात, तर असं प्लेटामध्ये कवर करायचं आहे. आता हे बघा, किती छान इथे फुगला आहे. आणि तसंही हा कपडा एकदम ब्रॉकेट टाईप आहे, तर याच्यामध्ये अधिकच जास्त फुगा दिसतो. तर आता काय करायचं आहे, खालच्या साईडने जशा वरच्या साईडने प्लेटा घेतल्या होत्या तसंच सेम तिथूनच आपल्याला प्लेटा पाडून घ्यायच्या आहे. या प्रकारे बघा, तर वरच्या साईडने जेवढ्या पाडल्या आहेत तेवढ्याच खालच्या साईडने सुद्धा पाडून घ्यायच्या आहे प्लेटा. तर या प्रकारे आपल्याला छान छोट्या छोट्या प्लेटा टाकून घ्यायच्या आहे. आता इथे खालच्या साईडने पण 5 ते 6 प्लेटा आलेल्या आहेत. तर जिथपर्यंत कट आपले होते 4 इंचाचे तिथपर्यंत घ्यायचं आहे. तर हे बघा, या प्रकारे हे पफ किती छान तयार झाला बघा. एकदम चांगल्या प्रकारे इथे पफ तयार झालेला आहे आपला. आता जे हे एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करायचा आहे. त्यात आपल्याला खालच्या साईडने इथे पट्टी जॉईन करायची आहे एक, त्याने अधिक छान दिसेल आपली बाही. तर काय करायचं आहे, आपल्याला बाहीची उलटी साईड ठेवून घ्यायची आहे. आता इथे बघा, खालच्या साईडने मी दोन्ही बाजूने एक प्लेट अधिक वाढवून घेत आहे, कारण आपला दंडघेर कमी येत आहे, म्हणजे दंडघेराचा भाग इथे कमी येते. तर आपल्याला खालच्या साईडने अधिक एक प्लेट वाढवून घ्यायची आहे. म्हणजे कोणत्याही साईजचा असो तर तुम्ही तुमच्या साईजनुसार त्याला ॲडजस्ट करायचं आहे आणि या प्रकारे प्लेटा टाकून घ्यायच्या आहे. तर हे बघा, आता इथे प्लेटा टाकून झालेल्या आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला इथे एक पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे दुसरी. तर ब्लाऊजला काय करायचं आहे, उलट्या बाजूने ठेवायचं आहे.
आता मी हे इथे फोल्ड करून बघत होते, पण ते काय चांगलं वाटत नव्हतं फिनिशिंग सहित. तर हे बघा, इथे ब्लाऊजच्या काटालाच एक प्लेन पट्टी आलेली आहे. तर कारण साडी त्याच टाईपची आहे, म्हणजे त्याच कलरची आहे. तर त्याच्यामधून मी एक प्लेन पट्टी काढून घेते आहे. आता ही पट्टी आपण डबलमध्ये जोडून घेणार आहे खालच्या साईडला. तर इथे बघून घ्यायचं आहे पहिले की व्यवस्थित येते का बा. तर इथे बसत आहे बाहीच्या दंडघेराला दोन्ही भाग. थोडंसं कमी जास्त झालं तर इथे ॲडजस्ट करावं लागेल आपल्याला. तर हे बघा, बाही उलट्या बाजूने ठेवून घ्यायची आहे आपल्याला. आता या पट्टीला फिनिशिंग येण्यासाठी या पद्धतीनेच लावून घ्यायची आहे. तर इथे ही पट्टी मी डबल फोल्डमध्ये आहे, तर जोडून घेत आहे बघा 5 इंच शिलाईत. तर उलट्या बाजूने ही पट्टी पूर्ण आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर साईडने आपल्याला एक्स्ट्राचा जो बी कपडा राहील तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे धागे वगैरे निघत आहे खूप या कपड्याचे. आता आपल्याला सरळ बाजूने या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे आणि काटावर एकदम छान बारीक शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, पूर्ण आपल्याला फोल्ड करत घ्यायची आहे पट्टी या प्रकारे. प्लेटावर आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे आपली पूर्ण पट्टी जोडून झालेली आहे. आता इथे खूपच जास्त व्हाईट झाला आहे कॅमेऱ्यामध्ये. तर हे बघा, मी खिडकी लावून घेतली आहे, तर थोडासा फ्लॅश कमी झालेला आहे. तर हे बघा, या प्रकारे आपली पूर्ण बाही तयार झालेली आहे. तर खूप छान इथे पफ तयार झालेला आहे आपल्या बाहीचा, बघू शकता. तर या प्रकारे तुम्ही कोणत्या पण मापासाठी फुगाबाही तयार करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.